आजी नमस्कार. काय नाव तुमचं? अच्छा, किती वर्ष झाले कालवं काढतात? काय झालं मला आल्यापासून याच गावात माहेर नाही, याच गावात सासर. अरे वा. मग काय खाडी पण माहेरचीच खाडी झाली की. माहेरचीच. आणि हे म्हणजे विकल्यानंतर बाजारात किती साधारण पैसे मिळतात? 300 रुपये 200 रुपये रोजचं. अच्छा. म्हणजे काही सांगेल. तर ही आहे माहेरची खाडी. किती जणी असतात साधारण दररोज इकडे? असतं तरी हे बघा चालल्या सगळ्या टोपल्यावरती असतो 25-30 जणी, भरपूर जणी असतात. अच्छा. तर ही आहेत कालवं. आपण बघितलं की कालवं कशा प्रकारे कित्येक लोकांना उपजीविका देतात, पण त्याचबरोबर कालवाचं समुद्रामधलं स्थान काय आहे ह्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर कालवांचा जन्म कसा होतो, तर जी काही कालवं आहेत ती दगडाला चिकटलेली असतात. त्याच्यानंतर जेव्हा वातावरणामध्ये अगदी 2-3 डिग्री 4 डिग्री असं सडन डिफरन्स येतो किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये जो काही खारटपणा आहे तो खारट त्याची सॅलिनिटी अचानक ढासळते किंवा वाढते, अशा वेळी ही कालवं त्यांचं शुक्राणू आणि अंडज जे आहे हे पाण्यामध्ये सोडतात. आणि त्याचा एक कालवा ट्रोकोफोर लार्वा नावाची एक त्याची अळी बनते कालव्याची, जी पाण्याच्या बरोबर वाहत जाते समुद्रामध्ये. आणि समुद्राबरोबर वाहत गेल्यानंतर पाण्याचा जो काही पहिला थर असतो वरचा, त्या पहिल्या थरामध्ये काही काळ ही कालव्याची जी अळी आहे ही प्रवास करत राहते आणि त्याच्यामध्ये मग विविध अंग त्याचे विकसित होतात. आणि ती विविध अंग विकसित झाल्यानंतर त्याचा बनतो वेलिगर लार्वा. वेलिगर लार्वा असतो. वेलिगर लार्वा म्हणजे एक अशी स्टेज कालव्याची ज्याच्यामध्ये कालवा चालतो आणि लहान असतो अगदी छोटासा. आणि मग ते कालवे खाली येतात, जे पाण्याच्या पहिल्या थरामध्ये पोहत असतात ते खाली येतात. आणि खाली आल्यानंतर मग ते जमिनीवरती अटॅचमेंट शोधतात की कुठेतरी दगड असायला पाहिजे, तर दगडाला ते जाऊन चिकटून जातात आणि मग ते नंतर त्याच्या पूर्ण जीवन प्रवासामध्ये अजिबात हलत नाहीत आणि परमनंटली ते दगडाला फिक्स होतात. तर हा जो काही वेलिगर लार्व्यापर्यंतचा प्रवास आहे ह्याच्यामध्ये खूप सारी कालव्याची जी काही अंडी आहेत ती मरून जातात. साधारणतः 2-2.5 लाख जर अंडी असतील तर त्याच्यामध्ये फक्त 1 ते 2% कालवं ही सर्वाईव्ह होतात, कारण त्याच्यातला जो काही बराचसा भाग आहे अंड्यांचा ती अंडी हे माशांचं खाद्य बनते. तर अशा पद्धतीने कालवं जी आहेत ही खाद्यसुद्धा बनत असतात माशांचं, त्याच्यामुळे समुद्रामध्ये मासे देखील वाढतात. आणि शिवाय जेव्हा ही कालवं खाडीच्या किनाऱ्याला लागतात आणि तिकडे वाढायला लागतात, तेव्हा समुद्रामध्ये जे काही वाढलेलं अतिरिक्त प्रमाणातलं नत्र आहे किंवा फॉस्फेट आहे, जे साधारणतः जे माणसं जर का आपण घरातला मैला वगैरे टाकत असू किंवा पूर्वी माणसं शौचाला बसायची, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फॉस्फेट आणि नायट्रेटसारखे पदार्थ जमा व्हायचे पाण्यामध्ये. आणि आताही शहरी ठिकाणी खूप साऱ्या ठिकाणी असेच फॉस्फेट आणि नायट्रेट जमा होतात पाण्यात, आणि जे पाण्यासाठी चांगलं नाही. मग ते दिवसाला एक कालवं साधारणतः 150 लिटर पाणी इतकं फिल्टर करतं. आणि त्या 150 लिटर पाणी जेव्हा फिल्टर करत असतं तेव्हा त्याच्यातून ते फॉस्फेट आणि नायट्रेटचं प्रमाण अगदी कमी करून टाकतं. आणि फॉस्फेट आणि नायट्रेटचं प्रमाण कमी केल्यामुळे पाण्यामध्ये एक मुबलक प्रमाणामध्ये जो काही आवश्यक फॉस्फेट आणि नायट्रेट आहे तो फॉस्फेट आणि नायट्रेट राहतो. आणि त्याच्यामुळे मग समुद्रामध्ये जैविक साखळी निर्माण होते, म्हणजे सूक्ष्म प्लवक, ज्याला आपण वनस्पती प्लवक किंवा वनस्पती जे प्लवक आहे, जे सगळ्या प्राणी प्लवकांचं किंवा माशांच्या अंड्यांचं अन्न आहे, तसं ते अन्न तयार होतं. तर त्याला सुरुवात कालव्यांपासून होते. आणि ही जी कालवं आहेत ही पाणीच फिल्टर करत असं नाही आहे, तर कित्येक ठिकाणी ह्या कालव्यांचा आता उपयोग सागरी बंधारे बांधण्यासाठी देखील व्हायला लागलेला आहे. की जो काही सबटायडल भाग आहे किंवा समुद्राच्या अगदी थोडासा भरतीओढी क्षेत्रामध्ये कालव्याची जी काही कव्हर आहे किंवा टर्फल आहे, जे शेल आपण काढून फेकून देतो, तर तीच शेल्स तमिळनाडू केरळसारख्या ठिकाणी काही लोकांनी गोळा केली आणि त्याला आपण एखाद्या जाळ्यामध्ये बांधतो आणि मग ती अशी आडव्या पद्धतीने भरतीओढी क्षेत्रामध्ये बांधली जातात, बांबू ठोकून त्याच्यामध्ये परमनंटली फिक्स केली जातात. आणि मग समुद्राचं जेव्हा पाणी ये जा करतं तेव्हा त्याच्यावरती ती कालव्याची जी काही अळी आहे ती त्या बंधाऱ्यावरती येऊन सेट होते आणि नंतर मग तो बंधारा जिवंत होतो. आणि अशा पद्धतीने जिवंत बंधारे बांधले जातात.
आणि जेव्हा भरतीच्या बरोबर पाणी बाहेर येतं तेव्हा पाण्याच्या बरोबर असंख्य सूक्ष्म वालुकामय कण येतात आणि मागच्या साईडला बंधारा असल्यामुळे जेव्हा पाणी इथे येतं आणि परत जातं तेव्हा या साईडला ह्या वाळूचा भरणा होत जातो आणि अशा पद्धतीने नैसर्गिक बंधारे देखील ह्या कालव्यांपासून बांधण्याला तामिळनाडू केरळमध्ये सुरुवात झालेली आहे. असे बंधारे जे निसर्गाच्या सोबत एकरूप आहेत, असे बंधारे जे लोकांना रोजगार देखील देतात आणि असे बंधारे जे समुद्रातली जैवविविधता कमी नाही करत, समुद्रातली जैवविविधता वाढवतात आणि किनाऱ्यावरती जी घाणेरडी दगडांची रांग दिसते जी माणसं टाकत जातात तर त्या रांगेला सुद्धा ह्या बंधाऱ्यांनी बऱ्यापैकी थांबवलेलं आहे आणि तिथे मग ती दगडांची रांग बांधायला गरज लागत नाही कारण वाळूचा भरणा हा किनाऱ्याच्या बाजूला व्हायला लागतो. तर अशा पद्धतीने ही अद्भुत अशी कालवं होती, याची तुम्हाला मी माहिती सांगितली. ह्याच्यापुढे कधी तुम्ही कालवं जर बघाल मार्केटमध्ये तर नेहमी त्याच्याकडे एक समुद्राची किडनी म्हणून विचार करा, कारण हे खरोखर समुद्राची किडनी आहेत आणि समुद्राच्या किडनीसारखं हे संपूर्ण जे काही पाणी आहे ते शुद्ध करण्याचं काम ही कालवं करत असतात. धन्यवाद.